नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात का तुम्ही बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की झारखंडचा दुसका आणि आलू की सब्जी म्हणजे बटाट्याची भाजी. जसं आपल्या इथं पुरी भाजी आहे तसंच तिथं नाश्त्यामध्ये झारखंडमध्ये दुसका आणि बटाट्याची भाजी नाश्त्याला खाल्ली जाते. तर आपण ती बनवूया. चला तर तुम्हाला लागणारं साहित्य दाखवते. हा बारीक चिरलेला कांदा घेतलाय. 6 लोकांसाठी मी बनवत आहे. तुमच्या जेवढे मेंबर आहेत त्याप्रमाणे तुम्ही बनवा. हा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हे 6 ते 7 बटाटे घेतलेत बघा. एका बटाट्याचे 4 तुकडे केलेत असे. ही बॅडगी मिरची पावडर आहे. हे सेंदव नमक आहे आपल्या भाजीला टेस्ट येण्यासाठी. हे तिखट मिरची आहे, मिरची पावडर आहे. हे आलं लसूण पेस्ट आहे आपल्याला लागणार आहे. हा धना पावडर, जिरा पावडर, हा धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, स्वादानुसार नमक. आता आपले एक दोन तीन राहिले. आणि फोडणीसाठी आपल्याला मोहरी, जिरं आणि हळद लागणार आहे. तर चला तर आपण सुरुवात करूया. मी आधीच कुकर गरम करायला ठेवला होता. तर ही भाजी जी आहे ती थोडीशी, आपण पुरी भाजी जेव्हा खातो तेव्हा ती बटाट्याची भाजी थोडीशी तेलकट असते, परंतु एकदम जास्त तेलकट नाही आपण करणार, मिडियमच करणार आहे. सगळ्यात आधी मी तेल टाकते. मी 3.5 पळ्या तेल टाकले. आता ह्यात मध्ये मी जिरा आणि मोहरी टाकते. चमच्यानं टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. साधारण मी 2 चमचे मोहरी टाकली, 2 चमचे जिरा आणि हळद नंतर टाकणार आहे. तर आता आपली जिरी मोहरी तडतडती तोपर्यंत अजून एक राहिले तुम्हाला हिंग दाखवायचं. हे हिंग पण टाकणार आहोत कारण हा थोडा जड पदार्थ आहे. तडतडती त्यातच मी कांदा टाकून घेते. कांदा आपला चांगला तांबूस रंगावर कांदा परतत असताना मी त्यातच आलं लसूण पेस्ट टाकून घेते. कांदा आपला भाजलाय, यातच टमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो आपला चांगला हे होतंय, गळतंय तोपर्यंत आता मी यातमध्ये मसाले टाकून घेते. सगळ्यात आधी शेंदव नमक, तिखटवालं नमक, आपलं मिरची पावडर, धना पावडर. ही भाजी खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो. आम्ही आधी करतो, खातो आणि मग नंतर जिरा पावडर टाकलं. गरम मसाला, हा घरचा गरम मसाला आहे. दोन आणि अर्ध टाकले, 2.5 चमचे.
साधं नमक थोडंसं टाकते. बॅडगी मिरची पावडर टाकते. चमचमीत अशी आपली बटाट्याची भाजी तयार होणार आहे. आता एक राहिलं, हिंग टाकायचं राहिलंय. हिंग आणि हळद, अर्धा चमचा हिंग टाकते. हळद टाकून घेऊया, अर्धा चमचा हळद. आता याला हलवून हे सगळे मसाले आपले शिजले पाहिजेत. लहान मुलं जर असतील तर तुम्ही कमी बेताचं टाका तिखट. तर आपण हा मसाला शिजण्यासाठी पाणी घालूया. तर हा मसाला शिजवून घेऊ आपण पाण्यामध्ये. त्याला तेल सुटलं पाहिजे चांगलं. आपल्या ह्याला पाणी सुटायला लागलेलं आहे. तेल 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 सुटतं आपल्या भाजीला तेल सुटत आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊया. माझ्या मुलांना बटाटा आवडतो खूप, म्हणून माझी मुलं आहेत जाड. भात आणि बटाटा पराठा हे खवय आहेत लय खूप. तर आता आपण ह्याला हलवून घेऊया मस्त असा. हे बघा कसा कलर आलाय, किती छान सुंदर लाल बुंद दिसतंय असं मस्त. बघा ही पुरी भाजीची भाजी तयार आपली होती. आता ह्यात पाणी ॲड करते. याला एक झाकण टाकते. हो का, मस्तपैकी आपली भाजी तयार होती. तोपर्यंत आपण दुसका बनवायची तयारी करूया. याला झाकण लावते. घालायचा म्हणजे फर्मेंट.
अख्खं जिरं टाकते 1 चमचा. कसं जिरं फ्लेवर देत आहे ना. काय काय टाकलंस ह्यातमध्ये? ह्याच्यात आहेच. तिथं ठेवत्या तिथं. आपण आता बघूया दुसकाचं पीठ भिजलं का ते. हो का, भिजलंय आणि फुगलंय पण. तर मला असं वाटते त्यात थोडंसं नमक कमी आहे. जास्त पण नाही टाकायचं आपल्याला, कारण बटाट्याच्या भाजीमध्ये नमक असणार आहे. पीठ फुगलंय बघा आपलं मस्तपैकी छान. आता आपण टाकूया. बघू आपण टाकू. असं पातळ पाहिजे की जेणेकरून असं धार अशी मस्तपैकी आली पाहिजे. जसं आपण डोशाला बनवतो ना त्या प्रमाणात पातळ पाहिजे. तर आपला झारखंडचा दुसका आणि बटाट्याची भाजी तयार आहे मैत्रिणींनो. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि माझे व्हिडिओ बघत चला. आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय. खुश राहा, आनंदी राहा. जय स्वामी समर्थ.